Hello students, today the topic straight line. याच्या अगोदर आपण पार्ट का बघितला लोकस. त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं, फाइंड द इक्वेशन ऑफ लोकस. या टॉपिकमध्ये तुम्हाला 4 पार्ट्स आहेत, उपटॉपिक आहेत, उपघटक 4 आहेत, ए बी सी डी. त्याच्यातला पहिला आहे लोकस. लोकसमध्ये काय पाहिलं आपण, इक्वेशन ऑफ लोकस. फाइंड द इक्वेशन ऑफ लोकस. कंडिशन दिलेली असते, फक्त युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा आणि इक्वेशन ऑफ लोकस फाइंड आउट करायचं. ठीक आहे. नंतर सेकंडमध्ये बी पार्टमध्ये स्ट्रेट लाईन्स. त्याच्यामध्ये 1 2 3 4 पॉईंट आहेत. त्याच्यामध्ये इन्क्लिनेशन ऑफ लाईन्स. त्याच्यामध्ये थोडक्यात तुम्हाला थीटा दिला होता. काय दिला होता? थीटा दिला असता आपण काय करतो, थीटा दिलं आहे, ह्याच्यावरून तुम्हाला काय काढायचं आहे, ह्याच्यावरून स्लोप काढायचं आहे. सगळ्या ह्याच्यावरून काय काढा, तुम्हाला स्लोप काढायचे. काय फॉर्म्युला, थीटा इक्वल टू काय, थीटा दिला असेल तर तुम्हाला टॅन थीटा इक्वल टू, याचा अर्थ थीटाची व्हॅल्यू काय करायची, पुटअप करायची, आणि याचा अर्थ एम इक्वल टू टॅन थीटा. थीटा दिला असता आपला स्लोप काढता येतो. स्लोप म्हणजे काय, एम इक्वल टू टॅन थीटा. त्याच्यावर आपला स्लोप काढता येतो. नंतर जर आता स्लोप काढला की आपला इक्वेशन ऑफ लाईन काढता येतो. इथं स्लोप फक्त काढायचा आहे. नंतर स्लोप ऑफ लाईनचा स्लोप. ठीक आहे. इथं पॅरलल आणि परपेंडिक्युलर स्लोप, 2 स्लोप असतील, M1 अँड M2. जर लाईन्स पॅरलल असतील, 2 लाईन्स आर पॅरलल इफ अँड ओनली इफ M1 इक्वल टू M2. त्यावेळेस ते 2 स्लोप कसे असतात, इक्वल असतात. 2 स्लोप इक्वल असतात त्यावेळेस लाईन्स कसे असतात, पॅरलल असतात. नंतर परपेंडिक्युलर असतात. 2 लाईन्स जर परपेंडिक्युलर असतील, इफ 2 लाईन्स आर परपेंडिक्युलर, देन M1 M2 इक्वल टू -1. जर लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर त्या 2 लाईन्सचा स्लोप कसा, त्याचे स्लोपचा प्रॉडक्ट काय असतो, -1 असतो. हे झालं पॅरलल आणि परपेंडिक्युलर लाईन्स. कंडिशन लक्षात ठेवायची फक्त. इन्क्लिनेशनमध्ये स्लोप काढताना एम इक्वल टू टॅन थीटा. थीटा आपला दिलेला असतो, इन्क्लिनेशनमध्ये थीटा दिलेला असतो, त्याच्यानं आपला टॅन थीटा मिळाला. थीटाची व्हॅल्यू मिळाली की आपला एम काढता येतो, मी स्लोप काढता येतो. इथं M1 आणि M2 पॅरलल स्लोप कधी असतो, 2 स्लोप इक्वल असतात त्यावेळेस लाईन कसे असतात, पॅरलल असतात. नंतर 2 स्लोपचा प्रॉडक्ट जर -1 असेल तर त्या लाईन्स कसे असतात, परपेंडिक्युलर असतात. आणि आता अँगल बिटवीन इंटरसेक्टिंग लाईन्स, आपलं ते आर्टिकल चाललं. आता आपला अँगल बिटवीन इंटरसेक्टिंग लाईन्स बघा. त्याच्यामध्ये काय, इफ थीटा इज द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स हॅव्हिंग स्लोप्स M1 आणि M2, देन टॅन थीटा इक्वल टू. जर थीटा हा ॲक्यूट अँगल बिटवीन द 2 लाईन्स असेल, हॅव्हिंग स्लोप्स M1 आणि M2 असेल, स्लोप M1 आणि M2 असतील, तर टॅन थीटा इक्वल टू मॉड ऑफ M1 मायनस M2 डिवायडेड बाय 1 प्लस M1 M2. ठीक आहे. मी तुम्हाला इथे काय करायचं आहे, थीटा काढावं लागेल. काय करावं लागेल तुम्हाला, थीटा काढावं लागेल. त्यावेळेस हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा, म्हणजे अँगल काढायचा आहे. काय काढायचं आपल्या इथं, अँगल काढायचं आहे. ठीक आहे. समजा ह्याच्यावर आपला हा झाला फॉर्म्युला, टॅन थीटा इक्वल टू M1 मायनस M2 डिवाइड बाय 1 प्लस M1 M2. कधी, इफ द थीटा इज द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स हॅव्हिंग स्लोप M1 आणि M2 असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा. ठीक आहे. आता एक्झाम्पल बघूया आपण. याचं एक्झाम्पल काय बघू आपण. M1 आणि M2 काय दिले तुम्हाला, फाइंड. एक्झाम्पल बघू आपण. Find the acute angle between the lines having slope. Find the acute angle between the lines having slope -1/3 आणि -2. -1/3 and -2. काय सांगितलं आपला, हा क्वेश्चन आहे, इथपर्यंत क्वेश्चन आहे आपला. फाइंड द acute angle between the lines having slope -1/3 and -2. आता फॉर्म्युला कुठला आपला, टॅन थीटा इक्वल टू M1 मायनस M2 डिवाइड बाय M1 प्लस M1 M2. हा झाला स्लोप. याचा अर्थ सोल्युशनमध्ये काय, गिवन M1 इक्वल टू -1/3 अँड M2 इक्वल टू -2. देअरफोर टॅन थीटा इक्वल टू M1 मायनस M2 डिवायडेड बाय 1 प्लस M1 M2 दॅट इज इक्वल टू, व्हॅल्यू ठेवा काय आले, मॉड ऑफ -1/3 मायनस 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 प्लस 2, कारण हे -M2 आहे, -2 काय झालं, +2, 1 प्लस
1 प्लस मायनस 1/3 इंटू -2 दॅट इज इक्वल टू किती आला तिथं किती आलं बघा इथं 3 LCM आला जी -2 त्याला -2 आणि +3 म्हणजे किती आलं 1/3 1/3 डिवायडेड बाय 1 प्लस हे काय झालं मायनस मायनस काय झालं +2/3 +2/3 परत काय आलं हे 1/3 डिवाइड बाय किती आलं 3 3 + 2 3 + 2 5/3 5/3 हे किती आलं हे 1/3 मल्टिप्लाय काय आलं हे 3/5 3 3 कॅन्सल दॅट इज इक्वल टू 1/5 किती आलं हे 5/3 ना -2 म्हणजे +2 3 किती झालं इथं -1/3 आणि मायनस मायनस म्हणजे +2 किती आलं हे 2 -2 आणि +3 -3 5/3 हे 1/3 असेल ना 1/3 बघा 1/3 किती आलं हे 1/3 घेतल्यानंतर किती आलं बघा 3 हे 2 2 + 3 5 इथे किती आलं 5/2 ठीक आहे किती आलं 5/2 हे प्लस घेतलं तर काय होईल इथं मग इथं काय होईल बघा बघा इथं मायनस मायनस प्लस व्हॅल्यू चुकतात का व्हॅल्यू बघा काय व्हॅल्यूज आपल्या एक मिनिट -½ -3 + 2 इथं 3 1 प्लस ठीक आहे सॉरी मायनस आहे इथं किती आलं बघा इथं -1/3 -1/3 ठीक आहे दॅट इज इक्वल टू हे किती आलं इथं LCM किती आलं हे 3 आहे ठीक आहे किती आलं 3 इथे किती आलं -1 हे -1 प्लस इथं 3 2 6 म्हणजे किती आलं 5/3 किती आलं हे 5/3 डिवाइड बाय किती 1 प्लस इथं मायनस आहे मायनस मायनस काय झालं 1 + 2/3 दॅट इज इक्वल टू 5/3 डिवायडेड बाय 5/3 ठीक आहे 3 2 3 2 5 5/3 दॅट इज इक्वल टू किती आलं 5/3 किती आलं हे 1 कॅन्सल झालं 3 3 कॅन्सल 5 5 कॅन्सल 1 आलं किती आलं हे tan θ इक्वल टू tan θ इक्वल टू काय 1 आता tan θ किती असतो 1ची व्हॅल्यू किती असते 10 देअरफॉर tan π/4 इक्वल टू 1 म्हणजे 45 tan 45ची व्हॅल्यू काय असते 1 देअरफॉर θ इक्वल टू काय आलं मग देअरफॉर θ इक्वल टू किती व्हॅल्यू झाली मग π/4 और 45 डिग्री θ इक्वल टू π/4 और 45 समजलं आपण काय केलं फक्त तुम्हाला M1 आणि M2 दिलं होतं 2 स्लोप दिलेत तुम्हाला 2 स्लोप दिलं असतं आपलं काय सांगितलं हे θ काढायचं आहे काय काढायचं आहे θ काढायचं आहे हा फॉर्म्युला वापरायचा 2 स्लोप दिलाय θ काढायचं आहे याचा अर्थ tan θ इक्वल टू M1 - M2 डिवाइड बाय 1 + M1 M2 ठीक आहे हा झालं अँगल बिटवीन इंटरसेक्टिंग द लाईन्स फक्त फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा त्या ह्याचे ठीक आहे आता आपले 2 पार्ट संपलेत काय झाले आपले 2 पार्ट संपले आता तिसरा पार्ट आपलं कुठलं बघा इक्वेशन ऑफ लाईन इन स्टँडर्ड फॉर्म्स हे स्टँडर्ड फॉर्म्स आहेत कुठला स्लोप पॉईंट फॉर्म किंवा पॉईंट स्लोप फॉर्म काय म्हणले चालेल स्लोप पॉईंट फॉर्म स्लोप इंटरसेप्ट फॉर्म 2 पॉईंट फॉर्म डबल इंटरसेप्ट फॉर्म आणि नॉर्मल फॉर्म
1 2 3 4 5 हे स्टँडर्ड 5 फॉर्म्स आहेत. हा एक टप्पा आहे. ठीक आहे, आता आपण एक एक बघूया. स्लोप पॉईंट फॉर्म. आपलं काय स्लोप पॉईंट फॉर्म, त्याचा फॉर्म्युला आहे. पहिलं काय स्लोप पॉईंट फॉर्म. ठीक आहे, स्लोप पॉईंट फॉर्म काय y मायनस y1 इक्वल टू एम एक्स मायनस x1. हा झाला स्लोप पॉईंट फॉर्म. ठीक आहे, आता याच्यावर आधारित आपलं काय तुम्हाला स्लोप दिलेला असतो आणि पॉईंट दिलेला असतो. पॉईंट म्हणजे काय x1 आणि y1 तुम्हाला पॉईंट दिलेला असतो. नावच आहे, स्लोप दिलेला असतो आणि पॉईंट दिलेला असतो. याचा अर्थ स्लोप पॉईंट फॉर्म यूज करायचं. लक्षात आलं, स्लोप दिलाय, पॉईंट दिलाय, स्लोप पॉईंट फॉर्म यूज करायचं. ठीक आहे, आता एक एक्झाम्पल बघूया आपण. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन. एक्झाम्पल काय फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन having slope 1/2 and having and containing the point 3 2 and the point 3 minus 2 काय दिलं आता तुम्हाला इथं सोल्युशनमध्ये बघा. एक्झाम्पल कसं आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन हॅव्हिंग स्लोप अँड द कंटेनिंग द पॉईंट. याचा अर्थ स्लोप दिलाय, पॉईंट दिलाय. गिव्हन काय येईल, गिव्हन स्लोप इक्वल टू, स्लोप मीन्स काय यम इक्वल टू काय आलं हाफ अँड पॉईंट काय येईल तुम्हाला 3 आणि -2. 3 आणि काय आलं -2. याचा अर्थ काय झालं, हे x1 आणि y1 पॉईंट मिळाले. ठीक आहे, आता बाय युझिंग स्लोप मिळाला, पॉईंट मिळाला. बाय युझिंग स्लोप पॉईंट फॉर्म y मायनस y1 इक्वल टू एम एक्स मायनस x1. ठीक आहे, व्हॅल्यू ठेवा. y मायनस y1 काय, y मायनस y1 म्हणजे -1 आहे, मायनस मायनस काय झालं +2 इक्वल टू एम किती आहे हाफ आणि x मायनस x1 किती आहे 3. संपलं. फक्त सिंपल, फक्त दिलेल्या व्हॅल्यूज फक्त फॉर्म्युलामध्ये पुट करायचा. आपला फॉर्म्युला माहीत असला आवश्यक आहे. ठीक आहे, आता या 2 मल्टिप्लाय इकडे करा, जी 2 इंटू y प्लस 2 इक्वल टू 1 इंटू एक्स मायनस 3. याचा अर्थ मल्टिप्लाय करा 2y प्लस 4 एक्स मायनस 3. देअरफॉर काय आलं, हे 2y प्लस 4 मायनस एक्स प्लस 3 इक्वल टू 0. आता काय होईल, -x प्लस 2y आणि प्लस 7 इक्वल टू 0. मायनस सुरुवातीला नको आहे, त्यामुळे मायनस कॉमन काढा, परत 0 याचा अर्थ काय झाला, आहे x मायनस 2y मायनस 7 इक्वल टू 0. दिस इज द इक्वेशन ऑफ लाईन. आपलं विचारलं काय, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन. हे झालं इक्वेशन ऑफ लाईन. ओके, समजलं का. जे आपण काय बघतो बघा, पहिलं आपलं झालं लोकस, नंतर दुसरं झाला स्ट्रेट लाईन पॉईंट, त्याच्यामध्ये इन्क्लिनेशन, स्लोप ऑफ लाईन, पॅरलल अँड परपेंडिक्युलर लाईन्स, आणि नंतर अँगल बिटवीन इंटरसेक्टिंग लाईन्स. हे फॉर्म्युला बघायचे. आणि आता थर्ड पॉईंट जो आपला चालू आहे तो इक्वेशन ऑफ लाईन इन स्टँडर्ड फॉर्म. आता हे स्टँडर्ड फॉर्म 5 आहे, तर पहिला फॉर्म स्टँडर्ड फॉर्म कुठला, स्लोप पॉईंट फॉर्म. कुठला फॉर्म आहे तो, y मायनस y1 इक्वल टू एम एक्स मायनस x1. याचा अर्थ तुम्हाला कुठलाही पॉईंट दिला, स्लोप आणि पॉईंट दिला, तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करता यायला पाहिजे. समजा तुम्हाला स्लोप दिला 2/3, स्लोप काय दिला 2/3 आणि पॉईंट काय दिला तुम्हाला 0.35 दिला. पॉईंट समजा A35. ठीक आहे, एक्झाम्पल आपलं सॉल्व करता येईल. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन हॅव्हिंग स्लोप अँड द पॉईंट. याचा अर्थ गिवन स्लोप किती दिला आहे, स्लोप दिला आहे 2/3 आणि पॉईंट किती दिला आहे 0.3 आणि 5 दिला आहे. याचा अर्थ x1 y1. बाय युझिंग स्लोप पॉईंट फॉर्म y मायनस y1 इक्वल टू एम एक्स मायनस x1. y मायनस y1 म्हणजे 5, y मायनस 5 इक्वल टू एम 2/3 इंटू एक्स मायनस 3. 3 ने इकडे मल्टिप्लाय करा, डायरेक्ट मल्टिप्लाय करतो, किती आलं 3y मायनस 5 3 15 इक्वल टू 2x आणि मायनस 6. एक्स इकडे घ्या, 3y मायनस 15 मायनस 2x आणि प्लस 6 इक्वल टू 0. ते काय करा,
2x नंतर +3y आणि किती आलं 6 म्हणजे -9 इक्वल टू 0 9 6 15 मायनस तर मायनस आहे इथं एक्सला त्यामुळे मायनस कॉमन काढा म्हणजे किती आलं 2x साईन चेंज होतील फक्त -3y + 9 इक्वल टू 0 दिस इज द इक्वेशन ऑफ लाईन. समजलं. पहिला स्टँडर्ड फॉर्म काय स्लोप पॉईंट फॉर्म काय फॉर्म्युला y - y1 इक्वल टू mx - x1 ठीक आहे. हा झाला स्लोप पॉईंट फॉर्म. सेकंड काय फॉर्म्युला आपला सेकंड बघा स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. दुसरा काय स्लोप इंटरसेप्ट फॉर्म y इक्वल टू mx + c. हा काय झाला स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. याचा अर्थ y इंटरसेप्ट किती आला c. इथे काय असतो y इंटरसेप्ट काय c. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म इथं हा स्लोप आहे आणि इंटरसेप्ट y इंटरसेप्ट काय c ठीक आहे. आता एक्झाम्पल बघूया आपण. एक्झाम्पल काय आलं आता क्वेश्चन नंबर 4. Find the equation of line with the slope -2. Find the equation of line. Find the equation of line with the slope -2. With the slope -2 and y-intercept 5 and y-intercept is 5 सोल्युशन काय आपलं दिलं बघा तिथं स्लोप दिलाय गिव्हन काय गिव्हन स्लोप इक्वल टू याचा अर्थ m इक्वल टू -2 अँड काय दिलंय y इंटरसेप्ट काय असतो c दॅट इज इक्वल टू 5 ठीक आहे. इक्वेशन ऑफ लाईन विचारलंय इक्वेशन ऑफ लाईन विथ द स्लोप अँड y इंटरसेप्ट इज 5. याचा अर्थ स्लोप दिलाय इंटरसेप्ट दिलाय इंटरसेप्ट दिलाय याचा अर्थ स्लोप इंटरसेप्ट फॉर्म यूज करायचा. सिम्पल आहे अगदी स्टँडर्ड फॉर्म साधे. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म यूज केला की कुठला y इक्वल टू mx + c हा फॉर्म्युला त्याचा ठीक आहे. हा झाला स्लोप इंटरसेप्ट फॉर्म तो यूज करा. स्लोप दिलाय इंटरसेप्ट दिलाय याचा अर्थ y इक्वल टू बाय युझिंग स्लोप इंटरसेप्ट फॉर्म y इक्वल टू mx + c याचा अर्थ y इज इक्वल टू m किती आहे -2x आणि +c किती आहे 5 याचा अर्थ y ट्रान्सफर करा y + 2x - 5 इक्वल टू 0. इकडे शिफ्ट केलं याचा अर्थ काय 2x + y - 5 इक्वल टू 0. काय झाला स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. याचा अर्थ समजा फक्त स्लोप चेंज केला आता इथं काय समजा स्लोप -1/3 केला समजा तुम्हाला इथं काय केला स्लोप -1/3 अँड y इंटरसेप्ट इज -4 याचा अर्थ किती आला हे -4 आणि हे किती आला -1/3 सोडायचं. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन विथ द स्लोप -1/3 अँड y इंटरसेप्ट. याचा अर्थ स्लोप दिलाय इंटरसेप्ट दिलाय y इंटरसेप्ट याचा अर्थ c असतो. याचा अर्थ झाला -4 बाय युझिंग स्लोप इंटरसेप्ट फॉर्म y इक्वल टू mx + c याचा अर्थ y इक्वल टू m ची व्हॅल्यू x आणि +c म्हणजे प्लस म्हणजे -4 किती आलं ते y मायनस काय झालं हे +1/3x आणि मायनसचं y अगोदर काय करू आपण इकडे हे ट्रान्सफर करून घेऊ y इक्वल टू एलसीएम 3 आला त्याला हे -x मायनस किती आलं 3 × 12 डिवायडेड बाय 3 किती आलं क्रॉस मल्टिप्लाय करा
3y मायनस एक्स 3y इक्वल टू मायनस एक्स मायनस 12 याचा अर्थ 3y प्लस एक्स प्लस 12 इक्वल टू 0. देअरफॉर x प्लस 3y प्लस 12 इक्वल टू 0. दिस इज द इक्वेशन ऑफ लाईन. झालं. काय केलं आपण इथं फक्त एलसीएम घेतला. याचा अर्थ मायनस इथं 3 आहे एलसीएम, त्यामुळे मायनस एक्स मायनस 312 डिवाइड बाय 3 नंतर 3ने मल्टिप्लाय केलं आणि इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट केलं. फक्त तुम्हाला स्लोप दिलेला आहे, इंटरसेप्ट दिलेला आहे. फॉर्म्युला कसा यूज करायचा फक्त तुम्हाला बेसिक कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. बाकीचं एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करू शकता. फक्त तुम्हाला तो फॉर्म्युला कुठला आहे, त्याचा बेसिक फॉर्म कुठला आहे, स्टँडर्ड फॉर्म कोणता आहे, त्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये तुम्हाला व्हॅल्यू कशा पुटअप करायच्या ते फक्त व्यवस्थित बेसिक कन्सेप्ट समजून घ्या. हा झाला सेकंड फॉर्म. कुठला झाला आपला, 2 फॉर्म झाले आपले. कुठला स्टँडर्ड फॉर्ममध्ये 2. पहिला कुठला झाला, स्लोप पॉईंट फॉर्म. स्लोप दिला आहे, पॉईंट दिला आहे. स्लोप पॉईंट फॉर्म यूज करायचा. कुठला, y मायनस y1 इक्वल टू m x मायनस x1. दुसरा कुठला झाला, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. स्लोप म्हणजे m दिला आहे आणि y इंटरसेप्ट काय दिला आहे, c. याचा अर्थ स्लोप इंटरसेप्ट फॉर्म तो यूज केला. ठीक आहे. आता थर्ड जो आहे, थर्ड आहे 2.4. थर्ड आहे तो 2.4. 2 पॉईंट दिले असता. काय दिलं असता, 2 पॉईंट दिलं असतं. याचा अर्थ काय, y मायनस y1 फॉर्म्युला काय, y मायनस y1 डिवायडेड बाय x मायनस x1 इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. x2 मायनस x1 हा पण फॉर्म्युला यूज केला तर चालतो, किंवा दुसरा फॉर्म्युला पण तुम्हाला यूज केला चालतो. कुठला, x मायनस x1 डिवाइड बाय x2 मायनस x1 और x मायनस x1 डिवाइडेड बाय x2 मायनस x1 इक्वल टू y मायनस y1 डिवाइडेड बाय y2 मायनस y1. हाही फॉर्म्युला यूज केला तरी चालतो. पण आपला समजायला सोपा कुठला आहे, सुरुवातीला आपलं इथं y लक्षात ठेवायचं. y ने स्टार्ट y मायनस y1 डिवाइड बाय x मायनस x1. नंतर त्याच्या पुढचं 1च्या नंतर 2 y2 मायनस y1 मोठ्यातून लहान वाजा y2 मायनस y1 डिवाइड बाय x2 मायनस x1. ठीक आहे. आपण हा काय करू, हा यूज करू. ठीक आहे. दोन्ही कुठला केला तरी तुम्हाला चालू शकतो. ठीक आहे. आता एक्झाम्पल बघूया आपण ह्याच्यावरती. कशावरती, 2.4वरती एक्झाम्पल बघू आपण. 2.4 फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन. Find equation of line having equation line passes through the point, passes through the points 4 3 and 3 minus 5 and 3 minus 5. काय दिलं आपलं, 2 पॉईंट फॉर्म आहे. याचा अर्थ 2 पॉईंट दिलेत कारण आपला फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन विचारले. आपला इक्वेशन ऑफ लाईन आणि पासेस थ्रू द पॉईंट या 2 पॉईंटमधून जाणार. ठीक आहे. याचा अर्थ 2 पॉईंट आहे. पहिला पॉईंट x1 y1, दुसरा x2 y2. सोल्युशनमध्ये काय आलं, हे पॉईंट पहिला काय आला, गिवन 4 3. याचा अर्थ हा x1 y1 अँड 3 मायनस 5 हा झाला x2 y2. आपला नेहमी पॉईंट काय असतो, पी एक्स वाय असतो. पी एक्स वाय याचा अर्थ 2 पॉईंट दिले. याचा अर्थ x1 y1 दुसरा x2 y2. ठीक आहे. आता बाय युजिंग 2 पॉईंट फॉर्म 2 पॉईंट दिले. याचा अर्थ कुठला पॉईंट फॉर्म करायचा, 2 पॉईंट फॉर्म. प्रत्येकाचं असं आहे बघा, स्लोप पॉईंट फॉर्म. स्लोप दिला होता, पॉईंट दिला होता, स्लोप पॉईंट फॉर्म यूज करायचा. स्लोप इंटरसेप्ट, स्लोप दिला आहे, इंटरसेप्ट दिला आहे, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म यूज करायचा. 2 पॉईंट फॉर्म याचा अर्थ 2 पॉईंट फॉर्ममध्ये 2 पॉईंट दिलेत, त्यामुळे 2 पॉईंट फॉर्म यूज करायचा. हा फॉर्म्युला बाय युजिंग 2 पॉईंट फॉर्म काय आलं, y मायनस y1 डिवायडेड बाय x मायनस x1 इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. देअरफॉर y मायनस y1 किती आहे, 3. y मायनस y1 डिवायडेड बाय x मायनस x1 किती आहे, 4 इक्वल टू y2 किती आहे, मायनस 5 आणि मायनस y1 मायनस किती आहे, 3. y1 3. x2 किती आहे, x2 किती आहे, 3 मायनस x1 किती आहे, 4. ठीक आहे. देअरफॉर y मायनस 3
डिवायडेड बाय एक्स मायनस 4 इक्वल टू -8 डिवायडेड बाय -1. -8 डिवाइड बाय मायनस मायनस काय झालं कॅन्सल म्हणजे किती आलं 8 आलं. ठीक आहे. देअरफॉर 1 इंटू काही करायचं आहे किती आलं हे 8 इंटू एक्स मायनस 4 इक्वल टू वाय मायनस 3 इंटू 1 म्हणजे किती आलं वाय मायनस 3. 8x मायनस 8 चौक 32 इक्वल टू वाय मायनस 3. 8x मायनस वाय मायनस इकडचं वाय प्लस आहे तिकडे घेतलं मायनस वाय हे 32 आणि इकडं +3 इक्वल टू 0. अर्थ 8x मायनस वाय किती आलं 3 गेलं म्हणजे किती आलं 29 -21 इक्वल टू 0. 29 30 31 32. ठीक आहे मायनस. This is the equation of line 8x minus y minus 29 equal to 0. This is the equation of line. समजलं. आता तुम्हाला फक्त पॉईंट बदल दिले जातील. पॉईंट कुठले असले काय अडचण नाही. 2 3 मायनस 2 3 3 मायनस 1 2 3 2 3 3 मायनस 1 बरोबर आहे. 2 3 आणि 3 मायनस 1 फॉर्म्युला यूज करायचा. गिवन काय दिलं बघा तुम्हाला हां फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासेस थ्रू द पॉईंट 2 3 आणि 3 मायनस 1. याचा अर्थ 2 पॉईंट दिलेत म्हणजे पहिला पॉईंट काय झाला तुमचा x1 y1. याचा अर्थ गिवन 2 3 हा झाला x1 y1 आणि दुसरा x2 y2. दुसरा काय झाला x2 आणि y2. फॉर्म्युला बाय युजिंग 2 पॉइंट फॉर्म y minus y1 divided by x minus x1 equal to y2 minus y1 divided by x2 minus x1. फॉर्म्युला यूज करा. y minus y1 किती आहे y minus 3 divided by x minus x1 किती 2 divided by y2 किती आहे -1 आणि मायनस y1 किती आहे 3. चला हे झालं y2 minus y1 divided by x2 3 आहे मायनस x1 किती आहे 2 आहे. दॅट इज इक्वल टू इथं शेक आहे ही इक्वल टू किती आलं -4 डिवायडेड बाय 1 म्हणजे किती आलं बघा y minus 3 डिवाइड बाय x minus 2 इक्वल टू -4 अपॉन 1. ठीक आहे. याचा क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे किती आलं हे -4 इंटू x minus 2 इक्वल टू y minus 3 म्हणजे किती आलं -4x मायनस प्लस 8 इक्वल टू y minus 3 -4x नंतर +8 -y +3 इक्वल टू 0. -4x -y 8 आणि 3 11 इक्वल टू 0. मायनस कॉमन काढा म्हणजे किती आलं 4x + y -11 इक्वल टू 0. दिस इज द इक्वेशन ऑफ लाईन. झालं. हे काय आलं 2 पॉइंट फॉर्म. किती फॉर्म पाहिले आता किती पाहिले आपण. ठीक आहे.